तेलासोबत खातो सकाळी न्याहारी. गुड मॉर्निंग मित्रांनो. गावाकडची सुंदर सकाळ बघा. कसा तिकडे सूर्य उगवला. जबरदस्त सुंदर असं वातावरण आहे. हे बघा असं सकाळचं वातावरण. मी तर तिकडे काय करते रस्त्याला पाणी भरते का काय का खाताला समित्रा गुंड पाणी भरण्याची तयारी चालली का? जबरदस्त आहे सकाळ. बरं शकणं असं तसं थंडीचं वातावरण असल्यामुळे लोक इष्ट करते. जबरदस्त ढोरं गुरं हे आता आपल्या बघते झाडझुडात होऊ नये बीची जास्त नाही राहिले बघरे. तास का करते का पाहू आता थोड्या वेळाने पाणी भरल्यावर. झाला सोबत आपला कापूस आपला किती दिवस लागेल? चाललं जबरदस्त चाललं का तू रोय का? आमचे बकरे गेल्यामधून 2-3 नग बकऱ्या वाचल्या आमच्या. त्याच्या आता हे झाले मागून गावबंद बकऱ्या मिळल्या. त्या असत्याच बकऱ्या तर आता पण ते किती आमच्या होत त्या बकऱ्या. भक्कम काही नुकसान 2-4 लाखाची जास्त झाली. आता आमच्या पाशी 30-35 नग बकऱ्या झाल्या. जाऊ दे रथे चला आता समुद्राचं पाणी भरलं. भरलं सुमित्रानं पाणी. आत्ता सुमित्र ठेस लागून पडणार होते. 108 व्हिडिओ काढला होता. 60 व्हिडिओमध्ये ते सर्व निघले होते. काय चाललं बरं सुमित्रा? हा पाणी गरम अंगवाले आणि ते काय स्वयंपाक त्याचा भात नाही का? मी काही केला खरं म्हणलं भात. हो दे हो दे. कसं का बनवायचो? वरण भात. पांढरं कसं लाताना उपटते. धक्का मारून पाणी गंडवण्याची चालू आहे त्याचा प्रयत्न. कशी जनावरी जात आहे पा. चालले का अशोक पाटील? हा हा हो सकाळच्या टाइमली आता लोक जाते आता राना बनावली आपल्या ढोराची सोय करायला. आता आमचे मग थोडशा वेळा न्यायचे आहे जेवण खाऊन. टाका तर बापू खाते हो भाजी. हा हे पोळ्या गड्ड्यास तर तुझी सर्दी येते का? मग भाजीच नाही का? रोजचं संपली भाजी. मी ते चालू आहे आता झाड झूड तेलासोबत खातो पण त्या पोळी जास्ती. तेल लावलं खरं बापून. सकाळी न्याहारी चालू आहे बापूची. पोळीसोबत तेल लावून आता भाजीच नव्हती तर तेलासोबत खात आहे. साफसफाई चालू आहे आता सुमित्राची. आता हे पांढरं उगतच जाते. हे लागलं उगताले पाहिजे बघा असं जाऊन पडते माणसावर. हा बघा कसं मग येऊन पडते पा.
पडते. कोण घे असं येऊन पडते. मग धगवायला लागलं. आणि हे कसं पाहताय कावऱ्या बावऱ्या नजरेनं हे वाला. आणि हे मला धकवायला लागलं. बोकडो का पाठो हा बकुळ हे बकुळो हे बकुळ हो. चालू आहे आता सुमित्राची झाडझूड. गावातला व्यक्ती आला होता. मुलगा कुठे जाऊ नये म्हणे. आता का फोटो पाठवायचा आहे म्हणे. तर आमच्या बापून दिला फोटो पाठवून. असं आहे मी एकमेकाचं काम करायला लागते ना. वायफाय नाही माझ्या फोनमध्ये. तर वायफाय एकमेकाला मी देतो. खेड्यामध्ये वायफाय कसं आहे खेड्यामध्ये पैसे जात नाही. तर कधी आपण त्याचं नेट घ्यायचं इंटरनेट. कधी आपण त्याचं इंटरनेट घ्यायचं. कधी आपण द्यायचं त्याने. असं चालते ना खेड्यामध्ये. तर फोटो पाठवायसाठी इंटरनेट जोडायसाठी आला होता आमच्या घरी. असं आहे सुमित्र याचा झाडझूड होते. तिकडे पुन्हा चालू आहे पा बकऱ्याचं एकमेकाला मारणं चालू आहे. असं चालते पा खेड्यामध्ये सकाळचं. चालली आता सुमित्राची तयारी भाजी बनवण्याची. काची भाजी आहे गाच काच्या भाज्यावर पालकची चटणी बनवतो. पालकची चटणी फोडणीसाठी तेल टाकत आहे आता सुमित्रा. सुमित्रा कशानं तरी नाराज आहे. का झालं काय माहीत नाही मला. कदाचित कामाच्या लोडमुळे असेल. खाते चटणी बनवण्याची तयारी. तेल कांदा आणि जिरं याच्यामध्ये टाकलं. हे असं परतून घेतलं. आता याच्यात तिखट आणि मीठ काढून घेतलं. ते आता तिखट आणि मीठ आता हे थोडीशी हळद याच्यामध्ये. आता ही मेथी याच्यामध्ये ऍड करली. हां हां सॉरी. आता ही पालक याच्यामध्ये ऍड केली. बघा आता हे परतून घेता येता. पालक चटणी मस्त लागते भावांनो. हे जबरदस्त पालकचं वरण पालकची चटणी आहे आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ. आता हे मस्तपैकी बघा कसं पाणी सुटलं. येतं पाणी नव्हतं पण पाणी सुटलं. किती वेळ लागेल आता. लवकर शिजते. आता थोडंसं असं झाकून ठेवलं म्हणजे चांगल्या प्रकारे शिजते. का होते लसूण टाकला आता. शिजली आता चटणी. आता गेली आता उतरून ठेवायची आहे. कावा पुन्हा हे मीठ पाणी नाही. हे पोळ्या बनवतो. आता मीठ टाकते. मीठ हळद चालू आहे आता पोळ्याची तयारी. पोळ्या बनवत आहे आता. जेवतो आता भावांनो. आता कसं आहे हे माझं उंदीर पकलं त्यामुळे हे भांडं उघडं पडलं होतं. काम आहे त्याची आता केस गेल्यानंतर भाजी चटणीमध्ये. आता हे पालकची चटणी मी खात नाही. आता हे डायरेक्ट आता हे वरण आणि पोळ्याच खातो. भात खातो. जेवतो आता.
भक्त उंच आहे घरामध्ये आपल्या, त्यामुळे आता असा लफडा होऊन गेला. आता आलं माझं तर उंदीर पकडला, कधी तळ झालं, कधी तळ झालं. जेवतो आता. तुम्ही कधी घाई आहे आता रानामध्ये जायची, कापूस शेताची.